केशवजी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं समजायचं आम्ही? असं आहे की याचा निर्णय अंतिम निर्णय शेवटी केंद्रीय नेतृत्व देवेंद्रजी आणि एकनाथजी आणि अजित पवार हे एकत्रित करणार आहेत. पण महाराष्ट्रातल्या जनतेला आज असं ठामपणे वाटतंय की देवेंद्रजी पुढचे मुख्यमंत्री असले पाहिजेत. भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांची भावना आहे की देवेंद्रजी पुढचे मुख्यमंत्री असले पाहिजेत. पण शेवटी महायुतीत आम्ही एकत्र आहोत, त्यामुळे महायुतीतले पक्ष एकत्रित बसून मला असं वाटतं निर्णय करतील. हा मोठा निर्णय काही फार असण्याचं कारण नाही, पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या भावना, महाराष्ट्र जनतेच्या भावना या अशा आहेत की देवेंद्रजी पुढचे मुख्यमंत्री असले पाहिजे. केशवजी, 2014 मध्ये ज्यावेळेला मोदी लाट होती त्यावेळेला देखील 122 पर्यंत भाजप पोहोचली होती. आता तुमचा आकडा आहे 130 पर्यंत पोहोचेल. मात्र काँग्रेसच्या मोठ्या दिग्गजांना या सगळ्यामध्ये मोठा फटका बसलेला दिसतो. म्हणजे अगदी बाळासाहेब थोरात, वडेट्टीवार यासारखे मोठे नेते जे पृथ्वीराज चव्हाण साहेब पिछाडीवर होते. म्हणजे 2-3 गोष्टी प्रामुख्याने घडलेल्या. एक तर सगळ्यात महत्त्वाचं, सामाजिक भूमिकेमध्ये काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांनी उदाहरणार्थ मराठा आरक्षणावरती स्पष्ट भूमिका घेतली नाही, ते गोलगोल बोलत राहिले. याच्या उलट भारतीय जनता पार्टीने मराठा समाजाला आश्वस्त केलं की आम्ही आरक्षण देण्यास कटिबद्ध आहोत, ओबीसी समाजाला सोबत घेतलं. हे सगळं करत असल्यामुळे एक प्रकारे सर्व समाजाचा विश्वास हा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर बसत होता आणि त्यातून आलेलं यश आहे. एकेकाळी काँग्रेस म्हणजे महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा. इथं काही घडलं, इथं दगड उभा करा काँग्रेसचा, इथं कुठेही तो निवडून येतो. ही इथं 200-250 जागा एकदा काँग्रेसच्या ठिकाणी आल्या होत्या आणि विरोधकांना 10, 12, 15, 20 जागा असायच्या. आज त्याच काँग्रेसवर किंवा कुठल्याच आज विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळावे इतक्या जागा सुद्धा मिळत नाही आहेत. हे सगळ्यामध्ये आज भगवी सुनामी महाराष्ट्रामध्ये जी आली आहे ती भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली महायुतीची भगवी सुनामी. शिवसेना कोणाची आणि राष्ट्रवादी कोणाची याचं उत्तर देखील या निकालामधून मिळालं असं वाटतं की खरं म्हणजे या निकालांनी खूप गोष्टी स्पष्ट केल्यात. एक, महाराष्ट्रामध्ये विश्वासघाताचं राजकारण जे 2019 साली उद्धव ठाकरे यांनी केलं ते यापुढे चालणार नाही हा स्पष्ट संदेश या आजच्या निवडणुकीने दिलाय. त्याचबरोबर स्पष्ट बहुमताच्या गोष्टी दिल्यात. आता याच्यामध्ये कुणाला पद्धतीने आणि बरं शिवसेना ओरिजिन कोणाची, दुसरं राष्ट्रवादी कोणाची, खरं कोर्टात, न्यायालयात, आयोगात सगळे सिद्ध झालं होतं. पण तरी काही जणांचा दावा होता आमचीच खरी राष्ट्रवादी, आमचाच खरा शिवसेना. पण आज जनतेच्या दरवाजात सुद्धा ते सिद्ध केलं. कालपर्यंत जे गमजा मारत होते आज संध्याकाळी मुख्यमंत्री उमेदवार जाहीर करू. शरद पवार तर असं म्हणाले होते